ओके. सो आजची पहिली न्यूज, मागचा आठवडा करंट अफेअर्स. सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन यांची एक मीटिंग झाली होती, एक कॉन्फरन्स झाली होती. आणि त्या कॉन्फरन्समध्ये इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जरा एक वाद झाला, डिबेट झाला. त्याबाबत ही न्यूज आहे. ओके. इंडिया पाक ट्रेड चार्जेस ॲट CICA meets. Both sides stayed on at online meetings despite clash. आता मागच्या 2-3 महिन्यात काय होत आहे की जेवढे फोरम्स आहेत, इंडिया आणि पाकिस्तान ज्या पण फोरम्सवर एकत्र येत आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी क्लॅश चालू आहे. मग इंटरनॅशनल लेवलवर जेवढे काही ग्रुपिंग्स आहेत, जसं सार्क आहे, जसं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आहे, तशा प्रत्येक लेवलला, इवन आता लास्ट वीकमध्ये शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याच्या संबंधित आपण न्यूज बघितली होती. तर त्याच्यावर सुद्धा इंडिया आणि पाकिस्तानचे वाद होते. आणि इंडिया पाकिस्तानचे वाद नेहमी कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर चालू असतात, तर टेररिझम, काश्मीर इशू, ट्रेड इशू, अशा अनेक टॉपिक्स आहेत. तर ज्या पण फोरममध्ये इंडिया आणि पाकिस्तान आहे, तर त्या फोरमवर प्रत्येक ठिकाणी इंडिया पाकिस्तान एकमेकाच्या विरोधात येतात. आता आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरनी काय स्टेटमेंट केलं ते बघूयात. ऑल सार्क मेंबर्स शुड कलेक्टिव्हली रिझॉल्व टू डिफीट द स्कर्ज ऑफ टेररिझम. स्कर्ज म्हणजे काय? अभिशाप. जो टेररिझमचा, आतंकवादाचा जो अभिशाप आहे, त्याला संपवण्यासाठी सर्व सार्क मेंबर्सनी एक शपथ घेतली पाहिजे. आता सगळ्यात पहिले जेव्हा पण अशा टाईपच्या न्यूज येतात, तेव्हा आपलं काम काय की आता समजा सार्क संबंधित न्यूज आहेत, सार्क संबंधित न्यूज आहे, सगळ्यात पहिले याचा फुल फॉर्म, इथे दिलेला आहे बघा. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. ठीक आहे. तर आता साऊथ एशियन असोसिएशन म्हणजे काय, सगळ्यात पहिले ते समजून घेऊ. तर त्याच्या पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की साऊथ एशिया म्हणजे काय. साऊथ एशिया, इथे तुम्हाला मॅप दिसतोय, या मॅपमध्ये जेवढेही कंट्री तुम्हाला दिसत आहेत, त्या सर्व साऊथ एशियामध्ये येतात. इंडिया, चायना, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इकडे खाली मालदीव दिसतोय का तुम्हाला, इथे खाली मालदीव आहे. ठीक आहे. त्यानंतर श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूटान, म्यानमार, हे सर्व देश हे साऊथ एशियामध्ये येतात. तर इंडियामध्ये आपण राहतो, तर आपले जे सर्व नेबर्स आहेत ते सर्व साऊथ एशियामध्ये मोडतात. जे इमिजिएट आपलं नेबरहुड आहे, ते सर्व आपण साऊथ एशियामध्ये मोडतो. ठीक आहे. एशियाचे बरेच पार्ट्स आहेत, समजून घ्या. एशिया, आता आपण बघितला तर त्यात जपान येतं, साऊथ कोरिया, ठीक आहे, नॉर्थ कोरिया, हे सर्व ईस्ट एशियामध्ये येतात. साऊथ ईस्ट एशिया, त्यामध्ये मग थायलंड, व्हिएतनाम, लाओ, कंबोडिया, मलेशिया, अशा सर्व देश येतात. साऊथ एशियामध्ये हे सर्व आपण आता बघितले. त्याच्यानंतर वेस्ट एशियामध्ये ज्याला आपण म्हणतो मिडल ईस्ट,
मिडल ईस्ट म्हणतो. मग त्याच्यामध्ये इराण, इराक, ओके, गल्फ कंट्रीज, सौदी अरेबिया, UAE, दुबई, अबुधाबी, कतार, बहरेन, हे सर्व मिडल ईस्ट मध्ये येतात किंवा वेस्ट एशियामध्ये येतात. त्यानंतर मग सेंट्रल एशिया, हे वरचं सेंट्रल एशिया आहे, हे खालचं साऊथ एशिया, हे ईस्ट एशिया, हे मिडल ईस्ट एशिया. सेंट्रल एशियामध्ये कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, हे असे सगळे कंट्री येतात. ठीक आहे. आता UPSC पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं, स्पेसिफिकली जो इंडिया आहे आणि इंडियाचे जे नेबरिंग कंट्रीज आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता 2 शब्द आहेत बघा, आपले भारताचे परकीय संबंध किंवा इंटरनॅशनल रिलेशन जर आपण समजून घेतले तर त्याचे 2 आस्पेक्ट येतात. एक येतं नेबरहुड. नेबरहुड, ठीक आहे. तर नेबरहुड म्हणजे काय, की आपले सगळे जे शेजारी देश आहेत, नेबरिंग कंट्रीज, त्या येतात नेबरहुड मध्ये. त्यानंतर एक दुसरा कन्सेप्ट येतो, तो म्हणजे एक्सटेंडेड नेबरहुड. एक्सटेंडेड नेबरहुड, एक्सटेंडेड नेबरहुड. एक्सटेंडेड नेबरहुड म्हणजे काय, त्या नेबरहुडला जर आपण एक्सटेंड केलं तर ज्या काही कंट्रीज त्या रिजन मध्ये येतात त्याला आपण म्हणतो एक्सटेंडेड नेबरहुड. मग काही वर्ष आधी आपली जी फॉरेन पॉलिसी होती त्या फॉरेन पॉलिसीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आपण नेबरहुडला देत होतो. पण आता रिसेंट काही वर्षांमध्ये हे जे एक्सटेंडेड नेबरहुड आहे त्याचं महत्व वाढलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता एक्सटेंडेड नेबरहुड मध्ये काय काय येतं ते समजून घ्या. एक्सटेंडेड नेबरहुड, आता एक्सटेंडेड नेबरहुड मध्ये जर आपण बघितलं तर जपान येतं, साऊथ कोरिया येतं, त्यानंतर साऊथ ईस्ट एशिया. साऊथ ईस्ट एशियामध्ये जेवढेही कंट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल फिलिपाईन्स, त्यानंतर मलेशिया, ठीक आहे, असे सर्व 10 कंट्रीज जे आहेत साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मेजर, त्या सर्व एक्सटेंडेड नेबरहुड मध्ये येतात. त्यानंतर मिडल ईस्ट, मग त्याच्यामध्ये इराण, इराक, त्याच्यानंतर UAE, सौदी अरेबिया, ठीक आहे, जेवढ्याही कंट्रीज आहेत. मग इस्रायल, पॅलेस्टाईन, सिरिया, जॉर्डन, हे सर्व, ओमान, यमन, हे सर्व कंट्रीज आपल्या एक्सटेंडेड नेबरहुड मध्ये येतात. मग आपण एक इम्पॉर्टंट कंट्री आहोत इंटरनॅशनल लेवलला. आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे म्हणजे इन द कंटेक्स्ट ऑफ मार्केट एक्सचेंज रेट. मार्केट एक्सचेंज रेटच्या अनुसार जर आपण बघितलं तर आपली इकॉनॉमी 5वी टॉपची इकॉनॉमी आहे. आणि परचेसिंग पॉवर पॅरिटीच्या हिशोबाने बघितलं तर आपली इकॉनॉमी 3री सगळ्यात मेजर इकॉनॉमी आहे. मग त्यामुळे एक महत्वाची इकॉनॉमिक, एक महत्वाची पॉलिटिकल, एक महत्वाची कल्चरल, अशा सर्वच आस्पेक्टनी जे एक महत्वाची कंट्री असल्याच्या कारणाने आपल्याला आपलं नेबरहुड पण इम्पॉर्टंट आहे, पण आपलं जे एक्सटेंडेड नेबरहुड आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर नेबरहुड मध्ये कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत, त्यांचे कॅपिटल काय, ते कोणाकोणाशी बॉर्डर शेअर करतात, असं हे जे जॉग्रफी आहे आपल्या भारताचा तो आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. मग साऊथ ईस्ट एशिया म्हणजे या सर्व कंट्रीज.
त्याच्यानंतर आस्पेक्ट येतो की हा जो सार्क आहे याची स्थापना कधी झाली. एस्टॅब्लिशमेंट 1985. कुठे झाली. ढाका. याचं जे हेडक्वार्टर आहे हे कुठे आहे तर नेपाळमध्ये, काठमांडू. मग याचे मेंबर कंट्रीज कोण कोण आहेत तर जे कोणी या साऊथ एशियाचे मेंबर्स असतील, साऊथ एशियामध्ये जे कोणी असतील ते सर्व या सार्कचे मेंबर कंट्रीज असतील. ठीक आहे. तर ह्या ज्या बेसिक फॅक्ट्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि सार्कवर याच्या आधी भरपूर वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. यूपीएससी प्रिलिम्स असो का एमपीएससी प्रिलिम्स असो, एमपीएससी मेन्स असो, many questions have come on all these topics of सार्क. आणि सार्कच्या याच आस्पेक्टवर बरेच वेळेला प्रश्न आलेला. सो हे सर्व आस्पेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे प्रिपेअर करायचे आहेत. तुम्ही जर विकिपीडिया केलं, सिंपल तुम्ही कोणतीही न्यूज वाचली करंट अफेअर मध्ये किंवा न्यूजपेपर्स मध्ये आणि जर तुम्हाला दिसलं सार्क, लास्ट वीक मध्ये शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, तुम्हाला पीडीएफ नोट्स पाठवलेल्या आहेत, तेव्हा तुम्हाला त्याच्यात दिसलं असेल की शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची न्यूज होती लास्ट वीक मध्ये, म्हणजे लास्ट टू लास्ट वीक. त्याच्यामध्ये शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अशा जेवढ्याही ऑर्गनायझेशन असतील आणि त्याच्याबद्दल जर न्यूज असेल तर सरळ काय करायचं, विकिपीडियावर जायचं किंवा त्या ऑर्गनायझेशनचं नाव टाकायचं आणि विकी टाईप करायचं. आणि जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, कधी एस्टॅब्लिश झालं, फाउंडिंग मेंबर्स कोण होते, हेडक्वार्टर कुठे आहे, रोल आणि फंक्शन्स काय आहेत, त्या ऑर्गनायझेशनचं नेचर काय आहे, ओके, फंडिंग कोण करतं, रिसेंट मध्ये न्यूज मध्ये काय आहे, अशा सर्व टॉपिक्स तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे. सो ही न्यूज होती. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की इंडिया वर्सेस पाकिस्तान या मीटिंग मध्ये इंडिया आणि पाकिस्तानचा वाद झाला. हीच एक त्याच्यामध्ये मेजर न्यूज होती. म्हणून आपण फक्त तेवढ्या कारणासाठी सार्क बद्दल आपण पूर्ण माहिती काढायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या मीटिंग मध्ये ही एक 27 नेशन कॉन्फरन्स होती. या मीटिंगच्या सोबतच आहे CICA. ते पण काय ते पण बघूया. इट इज अ 27 नेशन कॉन्फरन्स ऑन इंटरॅक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर इन एशिया. आशियामध्ये जेवढ्या कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन व्हायला पाहिजे आणि एकमेकाबद्दल कॉन्फिडन्स बिल्डिंग झालं पाहिजे, म्हणून ही कॉन्फरन्स CICA. आता ह्या दोन्ही कॉन्फरन्सेस सोबत होत्या, एकाच प्लॅटफॉर्मवर झाल्या आणि तिथे भारत आणि पाकिस्तानचा वाद झाला. कोणत्या टॉपिकवर? काश्मीर इश्यू आणि आपलं हे टेररिझम. आता तुम्हाला आयडिया असेल काही दिवस अगोदर हा जो इम्रान खान आहे, कुठल्या तरी टेररिस्टला शहीद म्हटलं होतं. शहीद, तुम्ही सांगू शकता का कोणाला शहीद म्हटलं होतं? कुठल्या टेररिस्टला त्यांनी शहीद म्हटलं होतं? कमेंट करून सांगू शकता का? पाकिस्तान प्राईम मिनिस्टर इम्रान खान त्याने एका टेररिस्टला तो शहीद बोलला होता. आता रिसेंटली मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन याच्या प्लॅटफॉर्मवर अझहर मसूदला हे तर आधीच पण म्हणतात, पण हा जो ओसामा बिन लादेन आहे त्याला तो शहीद म्हटला होता रिसेंटली काही दिवस आधी. हे अझहर मसूद वगैरे यांना तर ते म्हणजे बाकीचे जे टेररिस्ट आहेत त्यांना तर हे शहीद म्हणतातच, पण लादेनला तो शहीद म्हटला होता.
तर म्हणून युनायटेड नेशनच्या प्लॅटफॉर्मवर आपला जो रिप्रेझेंटेटिव्ह होता त्यांनी भाषण दिलं इंडियाच्या फेवरमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की हा व्यक्ती जर लादेनला शहीद म्हणत असेल तर युनायटेड नेशनच्या जेवढेही मेंबर्स आहेत ते बघू शकतात, की त्यांना समजू शकतं की हा जो पाकिस्तान कंट्री आहे तो कशा प्रकारे टेररिझम फैलवतोय. नेक्स्ट आपण न्यूज बघणार आता. नॉर्थ ईस्ट नेहमीसाठी हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. नॉर्थ ईस्टवर जी पण माहिती असते ती खूप इम्पॉर्टंट असते, आणि बऱ्याच मागच्या 2-3 वीक पासून त्रिपुरामधली जी ब्रू जमात आहे त्या जमातीवर बऱ्याचशा न्यूज येत आहेत, बरेचसे टॉपिक्स, म्हणजे बऱ्याच न्यूजमध्ये ती न्यूज आहे, चर्चा होते याच्यावर खूप. आणि ब्रू ही जी जमात आहे त्यांचं रिसेटलमेंट करायचं आहे त्रिपुरामध्ये, आणि त्या रिसेटलमेंटला बऱ्याच लोकांचा विरोध आहे. तर कोण कोण विरोध करत आहे, तर काही नवीन जातींची नावं आपल्याला दिसतात. ट्राईब्सवर आपल्याला प्रश्न विचारतात की अमुक ट्राईब कोणत्या स्टेटमध्ये आढळते. तर इथे नवीन ट्राईबचे नावं तुम्हाला दिसत आहेत. एक तर आहे ब्रू ट्राईब, आणि एक आहे हलाम ट्राईब आणि मणिपुरी ट्राईब. ह्या ट्राईब्स आहेत. तर यांचा विरोध आहे ब्रू जमातीला त्रिपुरामध्ये रिसेटल करण्यासाठी. ठीक आहे. 1990s मध्ये मिझोरम मध्ये एक खूप म्हणजे मोठ्या प्रकरणात हिंसा झाली होती मोठ्या प्रमाणात, आणि त्या हिंसेमुळे ही जी ब्रू जमात आहे ती मिझोरम मधून आली होती त्रिपुरामध्ये, आणि ते त्रिपुरामध्ये रेफ्युजी म्हणून राहू लागले. पण आता इतक्या वर्षानंतर त्यांचं रिसेटलमेंट करायचं, तर त्यासाठी जे त्रिपुराचे लोकल लोक आहेत आणि काही ज्या जमाती आहेत त्या या रिसेटलमेंटला अपोज करतात. काही मुस्लिम लोक पण आहेत की जे या ब्रू जमातीला अपोज करतात. सो इथून या न्यूज मधून आपण काय घ्यायचं, फक्त हलाम अँड मणिपुरी. हलाम जी ट्राईब आहे ती कुठे आढळते, त्रिपुरा. ब्रू ट्राईब ही कुठे ओरिजिनली कुठली आहे, ही मिझोरामची आहे, आणि आता रिसेटलमेंट कुठे चालू आहे, त्रिपुरामध्ये. असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट, आता पीडीएफ तुम्हाला देणार आहे मी. तर पीडीएफ मध्ये हे जे हायलाइट केलेले पॉइंट्स आहेत ते वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टोरी लक्षात येऊन जाईल. थोडंसं डिटेल जे काही पॉइंट्स आहेत ते पण तुम्हाला लक्षात येऊन जातील. नेक्स्ट, ही जी न्यूज आहे ती आहे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट या कायद्याच्या रिलेटेड ही न्यूज आहे. आता हा कायदा काय आहे ते समजून घ्या. हा इंडिया आहे, आणि इंडियामध्ये बरेचसे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, एनजीओ. ठीक आहे. आणि ह्या एनजीओ काय करतात, इंटरनॅशनल लेवलला ज्या संस्था आहेत किंवा जे पब्लिक आहे त्यांच्याकडून फंडिंग गोळा करतात, आणि भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतात. जनरली यांच्या ऍक्टिव्हिटी कशाशी संबंधित असतात, एज्युकेशन, हेल्थ, वुमन एम्पॉवरमेंट, रुरल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ठीक आहे. अशा अनेक टॉपिक्सवर त्या ज्या एनजीओ आहेत, बऱ्याच एनजीओ असतील. आता आपल्यापैकी बरेच मुलं ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागामध्ये एनजीओ येऊन वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात, वेगवेगळ्या इश्यूवर अवेअरनेस फैलवतात. असं खूप मल्टीफॅसेटेड काम त्यांचं असतं. मग आता याच्यात प्रॉब्लेम काय, तर याच्यात प्रॉब्लेम हा आहे
की बऱ्याच NGOज ज्या भारतामध्ये काम करतात आणि फॉरेन कंट्रीज मधून कॉन्ट्रीब्युशन किंवा फंडिंग घेतात आणि हे डॉलरमध्ये फंडिंग घेतात. हजारो लाखो डॉलर्स या NGOज कडे येतात आणि त्या NGOज भारतामध्ये वेगवेगळ्या ज्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीजच्या अगेन्स्ट त्या प्रोटेस्ट करतात. जिथे पण डेव्हलपमेंट सुरू असेल, कुठला प्रोजेक्ट सुरू असेल, तर असं बऱ्याच ठिकाणी पाहायला गेलंय की त्या प्रोटेस्टला ते फंड करतात. कुठे जर डेव्हलपमेंट होत असेल तर जे लोकल पीपल आहेत त्यांना उकसवलं जातं आणि त्या डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करायला त्यांना उकसवलं जातं. ठीक आहे, तर याचे बरेच उदाहरण आहेत. उदाहरणार्थ जैतापूर, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जैतापूर पॉवर प्लांट हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपण फ्रान्सच्या मदतीने तयार करतो आहे. तर लोकल पीपलनी अनेक वर्ष त्याला प्रोटेस्ट केलं, त्या प्रोजेक्टच्या अगेन्स्ट, त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट केलं. त्यासोबत तमिळनाडूमध्ये कुडनकुलम हा जो प्लांट आहे तो आपण रशियाच्या मदतीने बनवतो आहे आणि या प्लांटच्या अगेन्स्ट, हा पण न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, याच्या अगेन्स्ट पण प्रोटेस्ट झाले. ठीक आहे, तर असे अनेक अनेक प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट होतात आणि त्या प्रोटेस्टच्या मागे बऱ्याचशा NGOज काम करतात आणि त्या NGOज फॉरेन मधून कॉन्ट्रीब्युशन आणतात, फॉरेन मधून फंडिंग आणतात. अजून एक उदाहरण, स्टरलाइट कॉपर. आता ही स्टरलाइट कॉपर ही पण जी कंपनी आहे ती तामिळनाडूमध्ये, आणि हिच्या अगेन्स्ट पण प्रोटेस्ट होत होते आणि त्या प्रोटेस्ट चालू असताना पोलिसांनी गोळीबार केला, अनेक लोक त्यात मेले आणि त्याच्यामुळे सरकारने ती जी कंपनी आहे ती बंद केली. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण बरेच NGOज इन्व्हॉल्ड होत्या. तर अशा प्रकारचं बऱ्याच ठिकाणी असं ऑब्झर्व झालेलं आहे की NGO आणि प्रोटेस्ट हे इक्वेशन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं. त्यासोबतच NGO आणि डिस्कंटेंट, डिस्कंटेंट म्हणजे काय, तर लोकांच्या मनामध्ये द्वेष तयार करणे, सरकारच्या बाबतीत, सरकारचे जे काही काम चालू आहेत त्याच्या अगेन्स्ट लोकांच्या मनामध्ये द्वेष भावना तयार करणे, अशा समीकरणं बऱ्याच वेळा पाहायला गेलेलं आहेत. मग बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की या NGOचं फंडिंग येतं त्याच्या मागे कोण आहे हे पाहिलं पाहिजे आपण. कोण यांना पैसा पुरवतं? असं तर नाही की फॉरेन मध्ये काही लोक असे बसलेले आहेत की ज्यांना इंडियामध्ये डेव्हलपमेंट होऊ द्यायचं नाहीये आणि ते या NGOच्या मार्फत पैसा पाठवतात आणि डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीजला विरोध करतात, असं तर नाही. आणि ते चेक करण्यासाठी ते फंडिंग कशाकडून येतं, कोणत्या ऑर्गनायझेशन कडून येतं, कोण किती फंडिंग करतं, याचा हिशोब पाहायला पाहिजे. ते पैसे कुठून आले याचा सोर्स बघितला पाहिजे आणि त्यासाठी हा ऍक्ट होता, हा कायदा, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. ठीक आहे, समजलं का बघा, कमेंट करून मला सांगा पटापट. 2010 मध्ये. ठीक आहे, आता बरेच लोक टीका करत आहेत ही जी मोदी गव्हर्नमेंट आहे, मोदी गव्हर्नमेंटवर टीका करतायत की यांनी हा लॉ आणला आणि NGOजला प्रेशराईज केलं जात आहे
आता या नियमामध्ये असं आहे, या लॉमध्ये असं आहे की एखादी एनजीओ, जी पण एनजीओ असेल भारतामध्ये, कुठली पण एनजीओ जर काम करत असेल आणि तिने जर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ऍक्सेप्ट केले, फॉरेन डोनेशन जर तिने ऍक्सेप्ट केलं, तर त्याची नोंद मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडे करावी लागेल. त्याचं जे पूर्ण डिटेल्स आहेत ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडे द्यावे लागतील. नाही तर या एनजीओचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रद्द केलं जाईल. ठीक आहे. तर आतापर्यंत हजारो एनजीओ अशा होत्या, त्या देशामध्ये काम करत होत्या. 2010 मध्ये हा लॉ आला, तरी सुद्धा हजारो एनजीओ अशा होत्या की त्यांनी अशा प्रकारचं जे डिक्लेरेशन आहे ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडे दिलं नाही. मग मोदी गव्हर्नमेंटने हे जे लॉज आहेत ते जरा अजून स्ट्रिक्ट केले, रेग्युलेशन स्ट्रिक्ट केले आणि सरळ सरळ ज्या एनजीओ हे असं करत नाही त्यांचे लायसन्सेस, त्यांचं रिकॉग्निशन हे बंद करायला सुरुवात केली. ठीक आहे. आता मोदी गव्हर्नमेंटचं याच्यावर क्रिटिसिझम होतं, पण नुसतं मोदी गव्हर्नमेंट नाही, त्याच्या आधी जी मनमोहन गव्हर्नमेंट होती, मनमोहन सिंग, त्या गव्हर्नमेंटनी पण हा लॉ आणला आणि त्यांचा पण हा याच्यावर फोकस होता की एनजीओचं फंडिंग आणि त्याचे सोर्स हे आपल्या गव्हर्नमेंटला माहिती असले पाहिजे. सो याच्यामध्ये कुठलं पॉलिटिक्स नाहीये. काँग्रेसने पण तेच केलं आणि एनडीए गव्हर्नमेंट जी आहे ती पण तेच करते आहे, कारण इथे आपल्या सोव्हरेंटीचा प्रश्न आहे. आपण पॉलिटीमध्ये बघतो सोव्हरेंटी हा कन्सेप्ट, त्यासोबतच आपली जी युनिटी आहे, युनिटी ऑफ इंडिया प्लस इंटेग्रिटी ऑफ इंडिया, ठीक आहे, सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ इंडिया, या सर्व पॉइंट ऑफ व्ह्यूनी ही जी गोष्ट आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. मग कदाचित असं होऊ शकते की काही टेररिस्ट ऑर्गनायझेशन असतील, त्या फायनान्सिंग करत असतील आपल्या एनजीओला आणि आपल्याकडे जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आडकाठी करत असतील, असं पण होऊ शकतं. ठीक आहे. किंवा एक तुम्हाला खूप सुंदर उदाहरण देतो. एक पिक्चर आहे बघा, बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम. कोणी कोणी हा पिक्चर पाहायला मला सांगा, कमेंट करून सांगा. बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम, अनुपम खेर, अरुणोदय सिंग, माही गिल. ऐकलं या पिक्चरचं नाव? कमेंट करून सांगा पटापट. नो नो. ओके, अजून बाकीचे? नो, कोणीच नाही. ओके, आता पहिल्या याच्याबद्दल मी स्टोरी सांगतो. काय स्टोरी एक्झॅक्टली? ओके, कोणीच तुमच्यापैकी कोणीच हा पिक्चर नाही बघितला. बरं, आता याच्यातली स्टोरी अशी आहे की आपल्याकडे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा आपण त्याला म्हणतो नक्सलिझम. ठीक आहे. नक्षलवाद आपल्याकडे भरपूर आहे. छत्तीसगड, पूर्वी महाराष्ट्र, त्याच्यानंतर बंगाल, बिहार, छत्तीसगड मधलं बस्तर, दंतेवाडा, असे जेवढे रिजन्स आहेत ते नक्षलिझम पासून प्रभावित आहेत. ठीक आहे. आणि आपली जी गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट हे नक्सली काम करतात. आणि यांचं उद्दिष्ट काय की जी आपली एस्टॅब्लिश गव्हर्नमेंट आहे तिला उलथवून लावणे. कशाच्या साह्याने? आर्म्स, शस्त्रांच्या साह्याने सशस्त्र क्रांती करायची आणि गव्हर्नमेंटला उलथवून लावायचं. म्हणून ते प्रत्येक वेळेला पोलिसांना टार्गेट करतात, शासकीय अधिकाऱ्यांना टार्गेट करतात, अशा प्रकारे. मग यांची जी आयडियोलॉजी आहे
ती कोणती आहे? लेफ्टिस्ट आयडिओलॉजी आहे, डावी विचारसरणी आहे. आणि ही लेफ्टिस्ट आयडिओलॉजी कुठून आलेली आहे? या लेफ्टिस्ट आयडिओलॉजीला आपण कम्युनिस्ट आयडिओलॉजी पण म्हणतो, कम्युनिस्ट. आणि ही आयडिओलॉजी आली आहे चायनाकडून. चायनाचा एक लीडर होता, त्याचं नाव होतं माओ तेत्सुंग किंवा माओ झेडॉंग. आणि त्यांनी चायनामध्ये ही आयडिओलॉजी रुजवली आणि आर्म रिव्होल्युशन करून जी एस्टॅब्लिश सत्ता आहे तिला उलथवून लावणे आणि कम्युनिस्ट सरकार स्थापन करणे, हे माओचं आयडिओलॉजी होती. आणि तीच हे जे नक्षलवादी आहेत ते लोक आपल्याकडे राबवतात. मग त्या पूर्ण पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की कशा प्रकारे आपल्या भारताच्या आतमध्ये ट्रायबल रिजनमध्ये जेवढेही ट्रायबल रिजन आहेत, छत्तीसगड, दंतेवाडा, बस्तर, दंडकारण्य, हा जो रिजन आहे पूर्ण, ठीक आहे, या रिजन मध्ये जे ट्रायबल रिजन मध्ये नक्षलवादी कशा प्रकारे लपून एनजीओच्या साहाय्याने आपलं जे प्रस्थ आहे ते तयार करत आहेत, लोकांना इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतायत, लोकांमध्ये सरकारच्या विरुद्ध द्वेष भावना पसरवायचा प्रयत्न करतायत. आणि ह्या एनजीओच्या साहाय्याने ते कशा प्रकारे बाहेर देशातून फंड्स मागवतात, कशा प्रकारे देशाच्या आतमधून हे फंड्स मागवतात, अशी सर्वच्या सर्व स्टोरी या पिक्चरमध्ये दाखवलेली आहे, बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम. ठीक आहे. तर तुम्हाला जेव्हा पण इंटरेस्ट असेल, जेव्हा पण तुम्हाला अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी असं काम करायचं असेल की तुमचा जेणेकरून अभ्यासही झाला पाहिजे आणि मनोरंजनही झालं पाहिजे, तर अशा वेळेस नक्कीच हा पिक्चर बघा, बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम. हे जे समीकरण आहे, नक्षलवाद आणि एनजीओ, आणि भारतामध्ये कशा प्रकारे नक्षलवाद फोफावला आहे, ही स्टोरी तुम्हाला खूप व्यवस्थित पद्धतीने त्या पिक्चरमध्ये कळेल. तर अशा प्रकारे बरेच असे उदाहरण आहेत की एनजीओ देशामध्ये म्हणजे चांगलं काम तर करतातच आहे, नो डाऊट. बरेच असे एनजीओज आहेत की ते खूप चांगलं काम करतायत, उलट सरकारपेक्षा जास्त काम ते एनजीओ करतायत. पण काही सिलेक्टेड एनजीओज असे आहेत की जे नियमांचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारचं इलिगल काम देशामध्ये करतायत. तर मग चांगल्या एनजीओला तर आपण प्रमोट केलं पाहिजे, पण अशा प्रकारच्या ज्या वाईट एनजीओ आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यासाठी हा कायदा, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. ठीक आहे. तर मग आता जे यूपीएससीचे मुलं आहेत, हे एडिटोरियल आलं होतं हिंदूमध्ये. आता ते एडिटोरियल मध्ये जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत आणि नोट्स काढून ठेवायच्या आहेत. ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला मेन्सच्या आन्सर रायटिंग मध्ये त्याचं काम येईल. एमपीएससीच्या मुलांनी काय करायचं आहे, फक्त फेरा कायदा कशासाठी आला, कधी आला, ठीक आहे, त्याचे मेन जे प्रावधान काय काय आहेत, प्रोव्हिजन्स काय काय आहेत, तेवढंच फक्त लिहून काढायचं आहे. यूपीएससीच्या मुलांनी हे तर करायचंच आहे, पण त्यासोबतच आन्सर रायटिंगसाठी हे जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते वाचायचे. ही जी न्यूज आहे ती आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन बद्दल आणि तिच्या रिफॉर्म्स बद्दल. आता पूर्ण बॅकग्राऊंड सांगतो, काय नेमका मुद्दा काय. हा जो मुद्दा आहे तो अनेक वर्षांपासून हा चर्चेमध्ये आहे, करंटमध्ये याच्यावर वारंवार चर्चा होत असते. इंटरनॅशनल लेवलला जेव्हा पण आपले भारतीय नेते जातात तेव्हा प्रत्येक ठिकाणी या गोष्टीची चर्चा होते. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे तो सर्वच परीक्षांसाठी, म्हणजे एमपीएससी प्रिलिम्स असो किंवा यूपीएससी प्रिलिम्स असो किंवा यूपीएससी मेन्स असो, व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे, कारण की अनेक वर्षांपासून हा हॉट टॉपिक आहे. तर आता
बॅकग्राऊंड काय ते समजून घ्या. फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं. फर्स्ट वर्ल्ड वॉर कधी झालं? 1914 ते 1919. ठीक आहे. सर्वात मोठं वॉर ते होतं, म्हणजे जवळजवळ अर्ध जग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतं आणि खूप लाखो लोक मेले, लाखो रुपयांचं नुकसान झालं. अख्खीच्या अख्खी एक जनरेशन त्या याच्यामध्ये नष्ट झाली आणि भरपूर प्रॉब्लेम्स झाले. तर म्हणून अशा प्रकारचं वॉर होऊ नये, जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून सर्व नेत्यांनी एक एक ऑर्गनायझेशन तयार केली. तिचं नाव काय होतं? लीग ऑफ नेशन्स. लीग ऑफ नेशन्स. हे सर्व पॉइंट्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता लीग ऑफ नेशन्सचं काम काय होतं? शांती प्रस्थापित करणे. पण पुन्हा काय झालं? लीग ऑफ नेशन्स फेल झाली आणि दुसरं विश्वयुद्ध झालं, सेकंड वर्ल्ड वॉर. ठीक आहे. कधी झालं? 1939 टू 1945. मग लीग ऑफ नेशन्स काहीच कामाचं उरलं नाही, फेल होऊन गेलं, जगामध्ये शांती प्रस्थापित करू नाही शकलं. आणि म्हणून सेकंड वर्ल्ड वॉर नंतर एक नवीन ऑर्गनायझेशन ची डिमांड झाली. ती कुठली? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. तिची स्थापना कधी झाली? 1945 मध्ये. ठीक आहे. आता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं पण उद्दिष्ट काय होतं की इंटरनॅशनल लेवलला पीस मेंटेन करणे. पीस मेंटेन करण्यासाठी दोन प्रिन्सिपल ऑर्गन कोणते होते? युनायटेड नेशनचे दोन प्रिन्सिपल ऑर्गन, एक म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आणि दुसरं म्हणजे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. आता काय फरक आहे? युनायटेड नेशनचे जे कोणी मेंबर्स आहेत ते सर्व मेंबर्स जनरल असेंब्ली आम सभेचे मेंबर असतात आणि फक्त काही निवडक देश युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे मेंबर असतात. सिक्युरिटी काउन्सिल ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट बॉडी आहे. सगळ्यात जास्त पॉवर या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलला दिलेल्या आहेत. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत? फक्त 15 मेंबर्स आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय बघा, आतापर्यंत सगळं ठीक होतं, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल याची जी मेंबरशिप आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची मेंबरशिप आहे, त्याला आपण म्हणतो परमनंट मेंबरशिप, आणि दुसऱ्या प्रकारची मेंबरशिप आहे ती म्हणजे नॉन परमनंट. आता सगळ्यात जास्त जे राईट्स दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत आणि पॉवर्स दिलेले आहेत त्या परमनंट मेंबरला. आणि त्याच्यामध्ये कोण कोण मेंबर्स आहेत? कमेंट करून सांगता का? कोण सांगू शकते कमेंट करून पटापट? सर्व परमनंट मेंबरची नावं मला सांगा कमेंट करून. मी तुम्हाला ऑप्शन देतो. ए, प्रश्न काय आहे? विच अमंग द फॉलोइंग इज नॉट द मेंबर ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल? फ्रान्स, जर्मनी, रशिया, चायना. खालीलपैकी कोणता देश युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर नाही? नॉट विचारलेला आहे, कमेंट करून पटकन सांगा. जर्मनी, अक्षय ओके, माहेश्वरी ए, विशाल डी. चला वेगवेगळे उत्तर येत आहेत. बाकीच्यांचं काय उत्तर आहे? जर्मनी,
फ्रान्स. ओके, करेक्ट आन्सर इज जर्मनी. जर्मनी. याचं कारण काय की परमनंट मेंबरशिप त्याच कंट्रीजला मिळाली ज्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर जिंकलं होतं. ठीक आहे. मग सुरुवातीला कोणाला मेंबरशिप मिळाली होती याच्यात पण स्टोरी आहे. त्याच्यात स्टोरी तुम्हाला सांगतो, पण सगळ्यात पहिले मी सांगतो ओरिजिनल मेंबर्स कोण होते. जे विनर होते फ्रान्स, USA, ब्रिटन, रशिया. ठीक आहे, म्हणजे तेव्हाचा USSR. आणि पाचवी जी मेंबरशिप होती ती इंडिया किंवा चायना या देशांना मिळणार होती. आता याच्यामध्ये नेहरूवर आरोप पण लावला जातो की जवाहरलाल नेहरूला चान्स मिळाला होता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जॉईन करण्याचा, पण त्यांनी तो स्वीकारला नाही. ठीक आहे. आणि तो जो चान्स होता तो गेला कोणाला, चायनाला. तर अशी ही स्टोरी आहे. आता तो चान्स जो नेहरूंनी घालवला तो आजपर्यंत आता इंडिया झगडतो आहे इंटरनॅशनल लेवलला. ती जी सीट आपण लूज केली ती आजपर्यंत आपल्याला मिळालेली नाही. आणि जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत ते आपल्याला विरोध करत आहेत. आता जो आपला टॉपिक आहे तो काय आहे, रिफॉर्म्स. रिफॉर्म्स कशामध्ये, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये रिफॉर्म झाले पाहिजे, म्हणजे बदल झाले पाहिजे. आता जग किती पुढे गेलेलं आहे. 1945 पासून 2020 इतक्या वर्षांमध्ये देश म्हणजे जग इतकं पुढे गेलेलं आहे, पूर्ण जग बदललेलं आहे. आताच मागच्या आठवड्यामध्ये काय झालं की युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला 75 वर्ष पूर्ण झाली. आणि युनायटेड नेशननी एक इव्हेंट सेलिब्रेट केला, UN75. हा इव्हेंट त्यांनी साजरा केला. ठीक आहे. मग त्या काळामध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर संपलं, सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर 1945 पासून तर 1991 पर्यंत जगामध्ये दोन महत्वपूर्ण सत्ता होत्या. एक होतं USA आणि दुसरं होतं USSR. आणि आपण याला काय म्हणायचो, बायपोलर वर्ल्ड. बायपोलर वर्ल्ड म्हणजे पूर्ण जग या दोन पोल मध्ये डिवाइड झालं होतं. पहिला इम्पॉर्टंट पोल होता USA, जो कॅपिटलिझमला सपोर्ट करायचा, भांडवलशाहीला सपोर्ट करायचा. आणि दुसरा पोल होता USSR, तो कोणाला सपोर्ट करायचा, तो समाजवाद किंवा सोशलिझम त्याला सपोर्ट करायचा. आणि बाकी पूर्ण जग, बाकी जे पण देश होते त्यांनी एक एक साईड निवडून घेतली. अर्धे जे देश होते ते USA ला सपोर्ट करत होते आणि उरलेले जे देश होते ते USSR ला सपोर्ट करत होते. आणि अशा प्रकारे 1945 ते 91 हे याला आपण म्हणतो बायपोलर वर्ल्ड. आणि या काळामध्ये काय झालं, कोल्ड वॉर झालं, ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो. ठीक आहे. पण 1991च्या आसपास USSR कोसळलं आणि ती जी संघटना आहे ती फेल झाली. आणि सर्व देश म्हणजे बरेच देश त्या संघटनेतून बाहेर पडले आणि USSR कोसळलं. मग काय झालं, बायपोलर वर्ल्ड मधला जो एक सगळ्यात मोठा पिलर होता, जो पोल होता, तो नष्ट झाला. आणि मग सुरुवातीचे काही वर्ष 1991 पासून तर जवळजवळ 2004-2005 पर्यंत आपण असं म्हणू शकतो की हे युनिपोलर वर्ल्ड झालं. युनिपोलर वर्ल्ड म्हणजे संपूर्ण
इंटरनॅशनल लेवलला एकच इम्पॉर्टंट देश, तो कोणता? USA. आणि मग नंतर हळूहळू 2004-5 नंतर वेगवेगळे पोल्स तयार झाले. मग भारताचा उदय झाला. भारतासारखा देश चा उदय झाला. त्याच्यानंतर चायना ऑलरेडी 1990 पासून म्हणजे 1985 नंतर सतत आपण चायनाचा प्रोग्रेस बघितला. चायनाने आपला GDP दुप्पट चौपट केला आणि चायना हा एक महत्वाचा पोल तयार झाला. त्याच्यानंतर रशिया, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका, त्याच्यानंतर ब्राझील, त्याच्यानंतर कोरिया, त्याच्यानंतर सिंगापूर, अशा अनेक कंट्रीज उभ्या राहिल्या आणि त्यांनी एक असा जग तयार केलं की ज्या जगामध्ये कुठली एका सत्तेची मक्तेदारी नाहीये, कुठल्याच एका देशाचं वर्चस्व नाहीये. आणि अशा वेळेस आज ज्या प्रकारचं चित्र आहे त्याला आपण म्हणतो मल्टीपोलर वर्ल्ड. मल्टीपोलर वर्ल्ड. मग तुम्ही बघू शकता की 1945 च्या 75 वर्षानंतर 75 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आज 2020 जगाचं चित्र कशा प्रकारे बदललेलं आहे. देर इज अ ट्रिमेंडस चेंज इन द वर्ल्ड सिनारिओ. बघा, मग अशा वेळेस जी संस्था 1945 मध्ये सुरू झाली, जी संस्था 1945 मध्ये सुरू झाली, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ती का सुरू झाली? कारण की त्यावेळेसची वेळ, काल, परिस्थिती ही वेगळी होती. त्या काळाची जी इमर्जन्सी होती ती वेगळी होती आणि त्या सिच्युएशन मध्ये बनलेली ही संघटना 75 वर्ष झाले तरीही तशीच्या तशी अजून कार्यरत आहे. त्याच्यामध्ये कुठलाच बदल झालेला नाही. आणि जे ऑलरेडी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये आहेत, UNSC मध्ये आहेत, त्यांनी कुठलाच बदल होऊ दिला नाही किंवा जे काही प्रयत्न झाले ते हाणून पाडण्यात आले, ते सक्सेस होऊ दिले नाही. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन जो बदल आहे, जी भारताची डिमांड आहे ती आहे की जे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये जे 5 परमनंट मेंबर आहेत, ज्याला आपण म्हणतो P5, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये जे 5 परमनंट मेंबर आहेत त्यांना आपण म्हणतो P5, त्यांची संख्या वाढवली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये एक्सपान्शन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये भारतासारख्या देशाला जागा मिळाली पाहिजे. ओके. आणि असे बरेच देश आहेत की ज्यांना या P5 मध्ये जागा मिळवायची आहे आणि ते कॅपेबल आहेत. फॉर एक्झाम्पल एक ग्रुप आहे ज्याला आपण म्हणतो G4 कंट्रीज. हे अशा कंट्रीज आहेत की जे परमनंट 5 मेंबर मध्ये नाही आहेत, पण त्यांना त्याच्यामध्ये जागा मिळवायची. आणि आता युनायटेड नेशनला 75 वर्षे पूर्ण झाली. या ऑकेजनवर मोदींचं जे भाषण झालं, मोदींनी भाषण केलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आणि त्यांनी युनायटेड नेशनचं कौतुक तर केलंच, पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये क्रिटिसिझम केलं. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं क्रिटिसिझम केलं. टीका केली त्याच्यावर की इतके वर्ष असून सुद्धा युनायटेड नेशन मध्ये बदल नाही झाले आणि आम्हाला तुम्ही घ्या त्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये. आम्ही जगातली एवढी मोठी आर्थिक सत्ता आहोत. पॉप्युलेशनच्या केसमध्ये आम्ही सेकंड मोस्ट पॉप्युलेशन कंट्री आहोत. PPPच्या अँगलनी बघितलं तर तिसरी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे. इंटरनॅशनल मार्केट एक्सचेंज रेटच्या दृष्टीने जर बघितलं तर आम्ही 5वी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक आस्पेक्टमध्ये इंटरनॅशनल ट्रेड असो,
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो, सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट असो, इंटरनॅशनल लेवलला पीस एस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी जे युनायटेड नेशनचे पीस कीपिंग फोर्सेस आहेत, पीस कीपिंग फोर्सेस म्हणजे ज्या ज्या देशामध्ये गृहयुद्ध चालू आहे त्या त्या देशामध्ये युनायटेड नेशनची फोर्स जाते आणि शांती प्रस्थापित करण्याचं काम करते. त्याच्यामध्ये भारतीय सैन्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युट करतं. तर भारताचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इंटरनॅशनल लेवलला ते खूप मोठं आहे. तरी सुद्धा युनायटेड नेशन P5 मध्ये भारताला जागा का नाही असा मोदींनी प्रश्न उचलला. तर तुम्ही ते भाषण बघितलं पाहिजे. युट्यूबवर अवेलेबल आहे. तुम्ही सर्च करा गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च करा. युनायटेड नेशन 75th ॲनिव्हर्सरी आणि मोदी स्पीच असं सर्च करा आणि ते भाषण ऐका पूर्ण. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे पॉइंट्स मिळतील. ठीक आहे. तर असे सर्व आस्पेक्ट्स आहेत आणि हे करंट अफेअरमध्ये चालू आहे. आणि त्याच्यावर आता जे आपण न्यूज बघत होतो, एक मिनिट, आता जी आपण न्यूज बघितली ती त्याच्याशी रिलेटेड आहे की चायनाला हे रिफॉर्म्स नको आहेत. हे जे G4 कंट्रीज आहेत, मी आताच तुम्हाला सांगितलं की G4 कंट्रीचा एक ग्रुप आहे. तो आहे इंडिया, ब्राझील, जपान आणि जर्मनी. ह्या G4 कंट्रीज आहेत. प्रिलिमसाठी खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर ह्या सर्व कंट्रीजला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची जागा पाहिजे, पण चायना त्याच्या विरोधात आहे. चायनाला नको आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ची जागा आणि त्याच्यामध्ये एक्सपान्शन झाला पाहिजे, जागा वाढल्या पाहिजे. आता सगळ्यात सिंपल गोष्ट आहे, याचं कारण काय? आपण जर एखाद्या गावाला चाललं असू आणि आपण जर बसमधून जात असू आणि बसमध्ये खिडकीची जागा आपल्याला मिळाली तर आपली खिडकीतली जागा जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. तर तेच चायनाला वाटतं की P5 मध्ये जे आपलं महत्व आहे ते कमी व्हायला नको. ठीक आहे. आता थोडंसं P5 बद्दल आणखीन एक सांगतो की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे, तर सगळ्यात मोठी जी पॉवर आहे ती व्हीटो पॉवर आहे. म्हणजे काय, 5 पैकी एका कंट्रीने जरी नाही म्हटलं किंवा व्हीटो दिला तर तो निर्णय होऊ शकत नाही. हा सगळ्यात मोठा आस्पेक्ट आहे. 5 पैकी कुठल्या एका कंट्रीने जरी व्हीटो पॉवर यूज केली तर तो निर्णय इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. आणि बऱ्याच वेळेला अशा प्रकारे भांडण झालेले आहेत. एका साईडला USA असतो, एका साईडला फ्रान्स असतो, एका साईडला चायना असतो, एका साईडला रशिया असतो. त्या प्रत्येक ठिकाणी भांडणं होतात. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल या प्लॅटफॉर्मवर नेहमी भांडणं होतात. अशा अनेक किस्से झालेले आहेत इंटरनॅशनल लेवलला. उदाहरणार्थ तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की लिबिया तुम्हाला माहिती असेल, लिबियामध्ये एक रिव्होल्यूशन झाली होती. तिथला जो तानाशाह होता गद्दाफी, त्याच्या विरोधात. आता गद्दाफीने काय केलं, जशी रिव्होल्यूशन सुरू झाली तशी त्याने त्याची आर्मी मोबिलाइज केली आणि जे जे प्रोटेस्ट करतायत त्यांना मारायला सुरुवात केली, अटक करायला सुरुवात केली आणि मिलिटरीला सगळ्या पॉवर देऊन टाकल्या. मग फ्रान्सचं म्हणणं होतं की आपण सगळ्यांनी मिळून युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलनी याला वॉर्निंग दिली पाहिजे आणि आपण लिबियावर अटॅक केला पाहिजे, गद्दाफीवर अटॅक केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यात चायना बोलला नाही, आपण असं नाही करायचं. मग चायनाने व्हीटो पॉवर वापरली तर तो निर्णय फेटाळला गेला. मग फ्रान्सने काय केलं, त्या युनायटेड नेशन सिक्युरिटीला काउन्सिलला डावलून लिबियावर अटॅक केले. तर असं खूप कमी वेळा झालेलं आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा निर्णय
कोणीतरी फेटाळला आणि त्याच्या विरुद्ध कोणीतरी गेलं. असं खूप कमी वेळा झालेलं आहे. युएसएने पण असं काही वेळा केलेलं आहे. पण मुद्दा हा आहे की असं कुठलं तरी चांगलं डिसिजन घ्यायची वेळ आली की एक तर चायना आडकाठी करतो किंवा मग रशिया आडकाठी करतो. आता रशियाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सिरियामध्ये बश्र अल असद हा प्रेसिडेंट आहे सिरियाचा. आता याचं वैशिष्ट्य असं की हा सुन्नी मेजॉरिटी कंट्रीमध्ये शिया प्रेसिडेंट आहे. जर सिरिया तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये सुन्नी मुसलमान मेजॉरिटीमध्ये आहेत, पण त्यांचा जो प्रेसिडेंट आहे बशर अल असद तो शिया मुसलमान आहे. आणि ज्या प्रकारे गडाफीच्या विरोधात ही रिव्होल्युशन झाली होती, आपण याला म्हणतो अरब स्प्रिंग. या वेस्टर्न मिडल ईस्टर्न कंट्रीजमध्ये ज्या रिव्होल्युशन झाल्या, त्या देशातल्या तानाशहाच्या विरोधात ज्या काही रिव्होल्युशन झाल्या, त्याला आपण म्हणतो अरब स्प्रिंग. ती कुठून सुरू झाली होती? तुनिशियापासून. ठीक आहे, तुनिशियाचा तानाशाह होता. आता युपीएससीच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की झैनुल अबिदिन बेन अली हा कोणत्या देशाचा तानाशाह होता? तर हा तुनिशियाचा होता. ठीक आहे, तर याच्या विरोधात पण रिव्होल्युशन झाली होती. पूर्ण देश एकत्र आला होता आणि या जो झैनुल अबिदिन बेन अली होता त्याच्या विरुद्ध प्रोटेस्ट चालू होते. मग तो नंतर शेजारच्या देशामध्ये पळून गेला, जॉर्डनला पळून गेला. तो त्या झैनुल अबिदिनच्या अंगावर मिसाईल अटॅक झाला होता. त्या मिसाईल अटॅक मधून तो वाचला आणि तो नंतर मग जॉर्डनला पळून गेला त्याच्या फॅमिली सोबत. ठीक आहे, तर असं तुनिशियामध्ये झालं होतं. तसंच रिव्होल्युशन सिरियामध्ये झालं आणि त्या बशर अल असदच्या अगेन्स्ट पूर्णच्या पूर्ण देश उभा राहायला, प्रोटेस्ट करू लागला. आणि बशर अल असदने पण तेच केलं, आर्मीला सगळ्या पॉवर देऊन टाकल्या आणि सरळ सांगितलं की जो पण रस्त्यावर येईल त्याला गोळी मारा. आणि मग त्यांनी अशा प्रकारचे अत्याचार सुरू केले. मग युएसए, फ्रान्स यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण बशर अल असदवर अटॅक केला पाहिजे, सिरियावर अटॅक केला पाहिजे आणि बशर अल असदला आपण त्याच्या गादीवरून हटवलं पाहिजे. अशा वेळेस रशियाने व्हिटो पॉवर यूज केली. रशिया बोललं की नाही, आमचा विरोध आहे. मग झालं फेल. मग त्याच्यावर सिरियावर अटॅक कोणीच करू शकलं नाही. आणि हा जो बहादर आहे बशर अल असद, तो तेव्हापासून म्हणजे 2011 मध्ये प्रोटेस्ट चालू झाले, अजून सुद्धा तो सिरियाचा राष्ट्रपती आहे. त्याला अजूनही कोणी गादीवरून हटवू नाही शकलं. शेवटी हे थकले. हा युएसए, फ्रान्स, जर्मनी यांनी सगळ्यांनी प्रॉक्झी वॉर सुरू केलं. आपण याला म्हणतो प्रॉक्झी वॉर. इंटरनॅशनल रिलेशन मध्ये हा खूप इम्पॉर्टंट एक शब्द आहे, प्रॉक्झी वॉर. प्रॉक्झी वॉर म्हणजे काय की आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलने तो निर्णय फेटाळला की आता सिरियावर तुम्ही अटॅक करू शकत नाही. पण युएसएने काय केलं, छुप्या मार्गाने पैसा पाठवला. ठीक आहे, डॉलर पाठवले, शस्त्रास्त्रे पाठवले, वेपन्स पाठवले आणि तिथल्या ज्या आतंकवादी संघटना होत्या त्यांना पैसा पुरवला आणि त्याला सांगितलं की तुम्ही बशर अल असदचा विरोध करा, त्याला गादीवरून काढून टाका. सेम याच्यामध्ये फ्रान्सने पण रोल प्ले केला. फ्रान्सने पण अशाच प्रकारे आर्थिक मदत दिली, शस्त्रास्त्रांची मदत दिली. मग प्रॉक्झी वॉर करायला म्हणतात की आपण स्वतः युद्ध नाही करायचं, आपण पैसा पुरवायचा, दारुगोळा पुरवायचा आणि दुसऱ्या लोकांना वॉर करायला भिडवायचं एकमेकाच्या विरोधात. याला म्हणतात प्रॉक्झी वॉर. असं सिरियामध्ये प्रॉक्झी वॉर सुरू झालं. आता याच्यात काय झालं, आता इंटरनॅशनल पॉलिटिक्स बघा कसं आहे सांगतो. आता हे जे सगळे पॉइंट्स आहेत हे समजून घ्या. एका साईडला युएसए,
एका साईडला फ्रान्स, जर्मनी असे सगळे देश, ठीक आहे. दुसऱ्या साईडला सिरिया आणि रशिया. तर अशा प्रकारचं प्रॉक्झी वॉर सिरियामध्ये सुरू झालं. म्हणजे डायरेक्टली युएसए पण इन्व्हॉल्व नव्हता, फ्रान्स पण नव्हता, जर्मनी पण नव्हता आणि रशिया पण नव्हता. पण सिरियामध्ये जे वॉर सुरू होतं त्याच्यामध्ये प्रत्येक जण इनडायरेक्टली इन्व्हॉल्व होतं. प्रत्येकाने पैसा किंवा दारुगोळा पुरवला होता. आणि या युद्धानंतरच तुम्ही जे आता न्यूजमध्ये वाचता आयसिस, इस्लामिक स्टेट फॉर इराक अँड सिरिया, या युद्धाचंच फलित आहे की आयसिस इतकं मोठं झालं. तो जो अबू बकर अल बगदादी होता, बगदादी, त्याला पैसे कोणी पुरले होते? युएसएनेच पुरवले होते या बशर अल असदच्या विरोधामध्ये. मग शेवटी तो बशर अल असद काही हटला नाही, कारण की रशियाचा पूर्ण सपोर्ट होता त्याला. मग त्याच्यामध्ये कोणीच जिंकलं नाही. तसं पाहिलं तर तो बशर अल असदच जिंकला, त्याला गादीवरून कोणी हटवू नाही शकलं. पण युएसए कडून पैसा घेऊन एक नवी आतंकवादी संघटना तयार झाली, तिचं नाव म्हणजे आयसिस. आणि तिने 2 वर्षामध्ये इतका धुमाकूळ घातला 2014, 15, 16 की असं वाटलं की पूर्ण जे मिडल ईस्ट आहे, पूर्ण जे मध्यपूर्व जे देश आहेत, जे गल्फ कंट्रीज आहेत, इराण, इराक, सिरिया, जॉर्डन, लेबनॉन, या सगळ्याच देशांवर कब्जा करतं की काय, आयसिस सगळ्या देशावर कब्जा करतं की काय, अशा प्रकारचं चित्र तयार झालं होतं. एवढंच नाही तर आता आयसिस भारतात येतं काय अशी भीती सगळ्यांना वाटायला लागली होती. हे पॉइंट्स तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. हे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये जे काही पॉइंट्स आहेत समजून घ्या. तुम्हाला बॅकग्राऊंड जर कळलं तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कुठलाच प्रश्न जड जाणार नाही. तर तुम्हाला याच्यात एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचं आहे? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, याचे परमनंट मेंबर कोणते आहेत, नॉन परमनंट मेंबर कोण कोण आहेत, त्याचं फंक्शन कसं चालतं, त्याच्या ड्युटीज काय काय असतात, रोल काय काय आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. नुकतंच 75 वर्ष पूर्ण झाले, हे सुद्धा माहिती पाहिजे. तुम्हाला आणखीन एक माहिती देतो की भारताला नॉन परमनंट मेंबरशिप मिळालेली आहे नुकतीच 2 वर्षासाठी. ही जी नॉन परमनंट मेंबरशिप असते ती 2 वर्षासाठी असते, ठीक आहे. आणि परमनंट मेंबरशिप तर परमनंट आहे. तर याच्या आधी भारताला नॉन परमनंट मेंबरशिप कधी कधी मिळाली होती? 2011 आणि 12, आणि आता 2020 आणि 21, या 2-2 वर्षांसाठी भारताला नॉन परमनंट मेंबरशिप मिळालेली आहे. तर अशा ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत. आणि यूपीएससी मेन्स असेल तर जे इंटरनॅशनल पॉलिटिक्स मी तुम्हाला आता समजून सांगितलं, जे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये जे पोलरायझेशन आहे, ज्या प्रकारचं ग्रुपिंग चालतं, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे फॉर यूपीएससी मेन्स, यूपीएससी इंटरव्ह्यू, यूपीएससी एसे पेपर. कळताय सगळ्यांना? कमेंट करून सांगा. 2060 पर्यंत आम्ही कार्बन न्यूट्रल होणार असं चायनाने सांगितलं आहे. आता चायना, थोडंसं तुम्हाला याच्या आधी सांगतो, बॅकग्राऊंड सांगावं लागेल. प्रत्येक घडामोडीचं बॅकग्राऊंड आहे, एवढं लक्षात घ्या. करंट अफेअर्स जेव्हा आपण म्हणतो, करंट अफेअर्स, आता बरेच मुलं मला विचारतात की सर यूपीएससी साठी करंट अफेअर्स कधीपासून कधीपर्यंत वाचू, सर एमपीएससी साठी करंट अफेअर्स कधीपासून कधीपर्यंत वाचू. आता बऱ्याच वेळेला नाईलाजाने आम्हाला सांगावं लागतं की मागच्या 1 वर्षाचं करंट अफेअर तुम्ही वाचा. हे नाईलाजाने सांगावं लागतं, कारण की 99.99% मुलं आळशी आहेत.
आणि करंट अफेअरचं महत्त्व त्यांना माहिती नाही, किंवा माहिती असून सुद्धा तेवढी मेहनत घेण्याची तयारी नाही, तेवढं वाचायची तयारी नाही. ठीक आहे. पण 1 वर्षाचं जे करंट अफेअर्स आहे, असा काही नियम नाही की मागच्या 1 वर्षाचं करंट अफेअर्स तुम्हाला येईल. असा कुठलाच नियम MPSCचा पण नाहीये आणि UPSCचा तर नाहीच नाही. करंट अफेअरचा सरळ सरळ मिनिंग हा आहे की सध्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, जे काही करंटमध्ये चालू आहे, करंट हॅपनिंग्स, जे काही करंट हॅपनिंग्स आहेत, जे काही चालू घडामोडी आहेत, त्यांचं तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला त्याचं प्रेझेंट माहिती पाहिजे की आता काय चालू आहे. त्यासोबतच त्याचं फ्युचर पण माहिती पाहिजे की पुढे काय होऊ शकतं. ठीक आहे. आता काही काही मुद्दे असे आहेत करंट अफेअर्समध्ये की त्याचं बॅकग्राऊंड समजून घ्यायचं म्हटलं तर अगदी आता तुम्ही आत्ताच बघत असाल की काही टॉपिक आपण बघितले तर अगदी 1945 पासून आपण त्याचं बॅकग्राऊंड बघतोय. ठीक आहे. पण ऍक्च्युली आता 1945 पासून बघितलं तर तो इतिहास झाला. दॅट इज हिस्ट्री. ठीक आहे. मग करंट अफेअर म्हणजे काय? ब्रॉडली स्पीकिंग, जर आपण सारासार विचार केला आणि ज्या प्रकारचे प्रश्न मागच्या काही वर्षात येत आहेत त्याचा जर अभ्यास केला तर याचा अर्थ 1991 ते 2000 या पिरियड नंतर ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत, ज्या करंटमध्ये चालू आहेत, त्यांचा अभ्यास म्हणजे करंट अफेअर्स. हे समजून घ्या तुम्ही. आता आजही जे काही करंट अफेअर्स चालू आहेत त्याचा रेफरन्स तुम्हाला या पिरियडमध्ये दिसायला लागतो. आजच्या न्यूज जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर बऱ्याच वेळेला तुम्हाला या पिरियडमध्ये जावं लागतं. बरेचसे कन्सेप्ट आहेत की जे 1990 2000 पासून ते चालू आहेत आणि ते कन्सेप्ट, त्या गोष्टी, त्याच्यावर अनेक चर्चा चालू असतात. दर 15 ते 20 दिवसांतर त्याच्यावर आर्टिकल येतं न्यूजपेपरमध्ये, टीव्ही मध्ये, न्यूज मध्ये त्याच्यावर चर्चा होत असते. आणि म्हणून चालू घडामोडीचा अभ्यास म्हणजे नुसतं कॅलेंडर इयर म्हणजे 1 जानेवारी 2019 आणि 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2020. तुम्हाला जर असं वाटत असेल की 1 जानेवारी 2019 पासून मी सगळे न्यूजपेपर वाचले किंवा मी सगळे चालू घडामोडीचा जो ठोकळा वाचला तर माझं चालू घडामोडी कंप्लीट होईल, असं नाही. तुम्हाला या न्यूजपेपर मी का सांगतो वाचायला? न्यूजपेपरचं सिग्निफिकन्सच ते आहे की जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचता तेव्हा तुम्हाला बॅकग्राऊंड कळतं, इतिहास कळतो, त्याच्यानंतर तुम्हाला प्रेझेंट कळतं, चालू काय आहे, त्याच्यानंतर फ्युचर गेस करायला पण मदत होते. असं असं पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास. ठीक आहे. तर आता ह्या स्पेसिफिक न्यूजचं जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला सांगतो. पॅरिस डील. याचं ऍक्च्युली 1972 पासून जर आपण बॅकग्राऊंड बघायचं घेतलं, इतिहास बघितला तर 1972 पासून याचा इतिहास बघावा लागेल आपल्याला. ठीक आहे. युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट 1972, ज्याला आपण म्हणतो स्टॉकहोम कॉन्फरन्स. तर इंटरनॅशनल लेवलला पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट या विषयावर 1972 पासून प्रयत्न सुरू आहेत. ठीक आहे. आणि या सर्व कॉन्फरन्सेसचा आणि सगळ्या घडामोडींचा जो सेंटर पॉइंट आहे तो काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होत आहे? तर कार्बन डायऑक्साईडच्या एमिशन्समुळे. आपल्याकडे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज अस्तित्वात आल्या
त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागलं. त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढायला लागलं. आता ग्लोबल वॉर्मिंग कमी कसं करायचं, तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी केलं पाहिजे. तर यासाठी बरेच कॉन्फरन्सेस झाल्या, बऱ्याचशा ॲग्रीमेंट झाल्यात आणि बऱ्याचशा लेवलवर, आंतरराष्ट्रीय लेवलवर प्रयत्न सुरू आहेत. आता जे लेटेस्ट जे प्रयत्न आहेत ते आहेत पॅरिस डील. पॅरिस डील झालेली आहे इंटरनॅशनल लेवलवर आणि ती युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या अंडर झालेली आहे. आणि त्यात सर्व देशांनी मिळून असं ठरवलेलं आहे की आम्ही सर्व देश स्वतःच आमचे जे कार्बन डायऑक्साईडचे जे एमिशन आहेत ते आम्ही कमी करू आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करू. आता इथे न्यूज काय आहे की चायनाने सांगितलं की आम्ही 2060 पर्यंत कार्बन न्यूट्रल होणार. कार्बन न्यूट्रल होणे म्हणजे काय समजून घ्या. एखादा देश जेव्हा म्हणतो की मी कार्बन न्यूट्रल आहे, म्हणजे त्या देशातून जेवढे कार्बन डायऑक्साईड एमिशन्स होतात तेवढे कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करण्याचे ची व्यवस्था केली जाते. म्हणजे एमिट केलेला कार्बन एमिशन इक्वल टू कार्बन ॲब्सॉर्प्शन, याला म्हणतात कार्बन न्यूट्रल असणे. म्हणजे 2060 मध्ये चायना म्हणतंय की आम्ही ती लेवल अचीव करणार आहोत. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला प्लांटेशन करावं लागेल. तुम्हाला जास्तीत जास्त प्लांटेशन करावं लागेल. त्यासोबत तुम्हाला काय करावं लागेल, ग्रीन एनर्जी म्हणजे काय, तर तुम्हाला जे नॉन कन्व्हेन्शनल किंवा रिन्युएबल एनर्जी आहे तिचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. म्हणजे काय, तर विंड एनर्जी, त्याच्यानंतर काय सोलर पॉवर, त्याच्यानंतर काय तर जिओथर्मल एनर्जी, त्याच्यानंतर काय तर बायोगॅस. आता जेवढ्या काही अशा रिन्युएबल एनर्जी आहेत त्याचा यूज तुम्हाला करावा लागेल. आणि जे कन्व्हेन्शनल एनर्जी आहे, कन्व्हेन्शनल ती म्हणजे कोणती, थर्मल पॉवर, म्हणजे कोळसा जाळून जी पॉवर तयार केली जाते तिला आपण म्हणतो थर्मल एनर्जी. तर कोळसा जाळून एनर्जी तर तयार होते, पण कोळशामुळे काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड. तर चायनाला हे करायचं आहे 2060 पर्यंत हे कोळशाचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं आहे, थर्मल एनर्जीचं पॉवर म्हणजे प्रमाण कमी करायचं आहे आणि ह्या रिन्युएबल एनर्जीचं प्रमाण वाढवायचं आहे. आणि असं करून चायना असं म्हणतं की आम्ही 2060 मध्ये चायना विल बी कार्बन न्यूट्रल. ठीक आहे. आता चायनाचं जेव्हा स्टेटमेंट आलं तर बऱ्याच लोकांनी कौतुक केलं की वा 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 खूप छान आहे, चायना खूप चांगले प्रयत्न करत आहे. पॅरिस डीलला सक्सेस करण्यामागे हे खूप महत्वाचं पाऊल आहे. चायनासारख्या देशाकडून हे पाऊल उचललं जात आहे, तर खूप मस्त गोष्ट आहे ही. आणि चायनाने असा प्रयत्न केला पाहिजे, बाकीच्या देशांनी पण शिकलं पाहिजे. आता बाकीच्या देशांनी म्हणजे सगळ्यात मेन काय, USA, डोनाल्ड ट्रम्प या पॅरिस डील मधून बाहेर पडला. तो म्हटला मला नाही करायचं म्हणे, आमचा विश्वासच नाही. ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे या बाबतीवर पण त्यांचा विश्वास नाही आहे. मग ते म्हणतात की हे सगळं खोटं आहे, हे पॅरिस डील वगैरे सगळं नॉनसेन्स आहे, आम्हाला याच्यामध्ये नाही राहायचं. तर मग जेव्हा चायनाने असं डिक्लेअर केलं तेव्हा सगळ्यांनी कौतुक केलं. युरोपनी,
त्याच्यानंतर बऱ्याच संस्थांनी कौतुक केलं की बाबा हे खूप चांगली गोष्ट आहे, बाकीच्या देशांनी शिकवण घेतली पाहिजे चायनाकडून. पण मग बरेच लोक याला क्रिटिसाइज पण करतात. बरेच लोक चायनाच्या या क्लेमवर क्वेश्चन मार्क उचलतायत की कितपत शक्य आहे चायनाला. आज जर आपण चायनाची परिस्थिती बघितली तर थर्मल पॉवरचं प्रमाण खूप मोठं आहे, आणि मग 2060 पर्यंत हे कशा प्रकारे ते कमी करतील. चायना बिगेस्ट पोल्युटिंग कंट्री आहे. आज जर आपण बघितलं तर इंटरनॅशनल लेवलला सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड कोण एमिट करतं, तर चायना करतं. आणि चायना क्लेम करतोय की 2060 पर्यंत जर आम्ही कार्बन न्यूट्रल होणार आहोत, मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय याबद्दल चायना काहीच बोललं नाही, काहीच क्लॅरिटी नाहीये. मग त्याच्यामुळे बरेच लोक त्याच्यावर प्रश्न उचलतात. तर या अर्थाची ही न्यूज आहे. ठीक आहे, आता पुन्हा तेच PDF तुम्हाला पाठवतो. जे वाक्य हायलाइट केलेले आहेत ते व्यवस्थित वाचा, शांत डोकं ठेवून वाचा, तुम्हाला पूर्ण स्टोरी कळून जाईल याच्यामध्ये. ठीक आहे, एनी डाऊट? सगळं समजतंय? ओके, व्हेरी गुड. अच्छा, हे एडिटोरियल पण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलवर आहे. आता हे जे एडिटोरियल आहे ते जे UPSC चे मुलं आहेत त्यांनी डिटेलमध्ये वाचा. सर्वच्या सर्व पॉइंट्स जे हायलाइट केलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे जर तुम्ही पॉइंट्स असे लिहून ठेवले तुमच्या नोट्समध्ये तर दिस कॅन बी युअर आन्सर. UPSC मेन्स मध्ये तुमचं आन्सर जसंच्या तसं जर लिहिलं तर तुम्हाला खूप मस्त मार्क्स मिळतील. तर हे तुम्हाला डिटेल UPSC वाल्यांनी डिटेलमध्ये वाचायचं. हे पूर्ण आर्टिकल याच्यात दिलेलं आहे मी. अच्छा, 4-5 इश्यू आहेत. अच्छा, हा जो टॉपिक आहे तो लेह बद्दल आहे. तुम्हाला माहितीच आहे की रिसेंटली जम्मू अँड काश्मीरचं जे स्टेटहुड आहे ते आपण रद्द केलं. आर्टिकल 370 रद्द केलं आणि पूर्ण जम्मू काश्मीरचे 2 भाग केले आणि त्यांना युनियन टेरिटरीमध्ये कन्वर्ट केलं. पण हा एक रिजन आहे लेह लडाख, तुम्ही ऐकला असेल. तर लेह मधले जे लोक आहेत त्यांना युनियन टेरिटरी नको आहे किंवा त्यांना स्टेटहुड पण नको आहे. त्यांची डिमांड काय आहे की आम्हाला जे 6वं शेड्यूल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, जे 6वं शेड्यूल आहे त्याच्या अन्वये आम्हाला तुम्ही स्पेशल स्टेटस द्या. आता 6वं शेड्यूल काय म्हणतं की जे ट्रायबल एरियाज आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी एक ऑटोनॉमस रिजन तयार करणे, त्यांना ऑटोनॉमी दिली गेली पाहिजे. म्हणजे जे ट्रायबल लोक आहेत ते आपलं गव्हर्नन्स स्वतः करतील आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना स्वातंत्र्य दिलं जाईल आणि ते त्यांच्या जे लोकल लेवलचे निर्णय आहेत ते लोक घेतील. मग अशा प्रकारची त्यांची डिमांड आहे की 6th शेड्यूलमध्ये आम्हाला तुम्ही टाका. आता एक सध्या तरी प्रायमरी स्टेजचीच माहिती देतो तुम्हाला की ट्रायबल लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी एखाद्या रिजनला स्पेशल स्टेटस देण्याचं काम हे 6वं शेड्यूल करतं. आणि त्याच्यामध्ये मग प्रेसिडेंटला पॉवर्स असतात, त्या स्टेटच्या गव्हर्नरला काही पॉवर्स असतात. हे आपल्याला नंतर पॉलिटीमध्ये डिस्कस करायचं आहे. आपण आत्ता जास्त डिटेलमध्ये बघणार नाही, फक्त एवढं आपण समजून घ्यायचं आहे की लेहचे जे लोक आहेत त्यांना त्यांची इच्छा आहे की त्यांना 6व्या शेड्यूलच्या अंतर्गत स्पेशल पॉवर्स मिळाला पाहिजे. मग त्यासाठी सर्वच्या सर्व पॉलिटिकल पार्टीज एकत्र आल्यात, सगळ्याच्या सगळ्या युनियन एकत्र आल्यात, स्टुडंट्स एकत्र आले आणि त्यांनी एक मूवमेंट तयार केली. त्या मूवमेंटचं नाव काय?
पीपल्स मुवमेंट, पीपल्स मुवमेंट, लोक चळवळ, असं सिंपल नाव त्यांनी दिलं. आणि त्यांनी सांगितलं की आता होणारे जे इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शन्सला आम्ही बॉयकॉट करणार आहोत. सिंपल. जोपर्यंत तुम्ही आम्हाला 6वं शेड्यूल देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला बॉयकॉट करू, तुमचे सर्व जे इलेक्शन्स आहेत त्यांना बॉयकॉट करू. ठीक आहे. सर्वच्या सर्व ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी त्याचा बायकॉट केलेला आहे, अशा अर्थाची ती न्यूज आहे. हायलाइट केलेले पॉइंट्स वाचून घ्याल नंतर. त्याच्यानंतर हे आर्टिकल तर तुम्हाला सांगितलंच, UNSC बद्दल आहे. त्याच्यानंतर चाइल्ड मॉर्टॅलिटी, तर अशा जे टॉपिक्स आहेत त्यांच्यावर आपल्या एक्झाम्समध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतात. डायरेक्ट क्वेश्चन्स या पूर्ण एक्झाममध्ये MPSC प्रिलिम्स असो का UPSC ची कोणती पण लेवल असो, प्रिलिम्स किंवा मेन्स, कुठेही पण कुठल्या पण लेवलमध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. आणि न्यूजपेपरमध्ये तुमचं हेच काम आहे की सिलेबस आणि एक्झाम रिलेटेड जो काही डाटा आहे तो शोधत राहायचा. तर अशाच प्रकारचा हा ग्राफ आलेला आहे हिंदूमध्ये. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला चाइल्ड मॉर्टॅलिटी संबंधित जे इनइक्वॅलिटी आहे किंवा जे रिजनल इम्बॅलन्स आहे त्याच्याबद्दल हा डाटा आलेला आहे. सगळ्यात पहिले काही कन्सेप्ट. आता सगळ्यात पहिला कन्सेप्ट म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी. आता चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट म्हणजे 1 ते 4 वर्ष या वयोगटातले जे चिल्ड्रन आहे त्यांची डेथ. ठीक आहे. पोस्ट न्यूनेटल, पोस्ट न्यूनेटल म्हणजे 1 ते 11 महिन्यातले जे लहान बाळ आहेत त्यांचा डेथ रेट, त्यांचा मृत्यू दर. त्याच्यानंतर न्यूनॅटल डेथ रेट्स म्हणजे 1 महिना कंप्लीट होण्याआधी ज्या बालकांचा मृत्यू होतो त्यांचा डेथ रेट. मग तो कुठे जास्त आहे? साऊथ एशियामध्ये. आणि सगळ्यात जास्त कुठे आहे? आफ्रिकेमध्ये. बघा, सगळ्यात कमी कुठे आहे? नॉर्थ अमेरिका, रशिया, ठीक आहे, ऑस्ट्रेलिया, थोड्याफार प्रमाणामध्ये इकडे साऊथ अमेरिकेत आहे. अशा प्रकारचा हा इम्बॅलन्स आहे, त्याच्याबद्दल हा डाटा आहे. आणि या डाटामध्ये असं सांगितलेलं आहे की कोरोना आल्यामुळे हा जो डेथ रेट आहे म्हणजे बाल मृत्यू दर आहे, शिशु मृत्यू दर आहे, तो आता अजून वाढतोय. ठीक आहे. सो हे जे ग्राफ दिलेले आहेत ते बघून घ्याल नंतर. त्याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स दिलेल्या आहेत त्या पण तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. आशियामध्ये किती पर्सेंट आहे, आफ्रिकामध्ये किती पर्सेंट आहे, बघा. सगळ्यात महत्वाची फॅक्ट, more than 80% of under 5 deaths, more than 80% of under 5 deaths occurred in sub-Saharan Africa and South Asia in 2019. पूर्ण जगामध्ये जेवढेही 5 वर्षाखालील मुलांचे जे डेथ झालेली आहे त्याच्या 80% डेथ कुठे झालेल्या आहेत? सब सहारन आफ्रिका म्हणजे सहारन वाळवंटाच्या खालचं जे आफ्रिका आहे आणि साऊथ आशिया या रिजन मध्ये 80% डेथ झालेल्या आहेत. तर अशी ही न्यूज आहे. तर डिटेल्स वाचून घ्या एकदा, PDF पाठवतो. ही न्यूज आहे बघा पार्लमेंट बद्दल. आता सिंपल भाषेत सांगतो. पार्लमेंट मध्ये जेव्हा कुठला लॉ पास करत असतो आपण तर सिंपल व्हॉइस वोट घेतलं जातं. व्हॉइस वोट म्हणजे काय? सिंपल, जसं आपण स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये बघितलं असेल की जसं आता एखादा निर्णय घ्यायचा आहे तर क्लास टीचर आपल्याला विचारते
कोण कोण तयार आहे? मग सगळे मुलं म्हणतात सर, मॅडम मी, मॅडम मी, सर मी, नुसतं हात वरती करतात. मग मॅडम समजून घेते किंवा सर समजून घेतात की तो जो डिसिजन आहे तो मुलांना आवडलेला आहे आणि तो इम्प्लिमेंट करायचा आहे. त्याला आपण म्हणतो व्हॉइस वोट. मग कुठलाही लॉ पास करताना जो लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल तर पहिल्यांदा जे वोटिंग होतं ते व्हॉइस वोटने होतं. पण मग एखाद्या मेंबर ऑफ पार्लमेंटनी जर विचारणा केली की नाही नाही आम्हाला याच्यावर डाऊट आहे, सरकारचे जे मेंबर्स आहेत ते प्रेझेंट नाही आहेत किंवा सरकारचे जे मेंबर्स आहेत ते या लॉच्या विरोधात आहेत किंवा कुठल्याही कारणाने जर एखाद्या मेंबर ऑफ पार्लमेंटनी हात वरती केला आणि त्याने डिव्हिजन ऑफ वोटची मागणी केली. डिव्हिजन ऑफ वोट्स म्हणजे काय की आता वोटिंग घ्या. जसं तुम्ही कोण बनेगा करोडपती बघितलं असेल, त्या कोण बनेगा करोडपतीमध्ये प्रत्येक ऑडियन्सच्या हातामध्ये एक रिमोट दिलेलं असतं आणि ते रिमोट दाबून मग ते ए बी सी डी असे ऑप्शन ते चेक करतात. ठीक आहे, ते लाईफलाईन नसते का ऑडियन्स वोट. ऑडियन्स वोट असलं की सगळी ऑडियन्स वोट करते. मग तसंच रिमोट प्रत्येक मेंबर ऑफ पार्लमेंटच्या टेबलवर असतं. आणि मग डिव्हिजन ऑफ वोट्स म्हणजे काय, तो जो चेअरमॅन असतो, बघा मी तुम्हाला पार्लमेंटचं चित्र काढून दाखवतो. असं बघा, ही लोकसभा आहे फॉर एक्झाम्पल, हा चेअरमनचा टेबल आहे. असं इथे त्या लोकसभा सेक्रेटरी बसलेला असतो. हा जो मधला टेबल आहे तो लोकसभाचा सेक्रेटरी असतो, तो IAS असतो. त्याचं काम काय असतं की लोकसभेमधलं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते सगळं बघणे. त्याच्यानंतर हा जो चेअरमन आहे लोकसभेचा किंवा स्पीकर आहे, त्याच्या या साईडला ही जी साईड आहे इकडे बसते रुलिंग पार्टी. ठीक आहे, प्राईम मिनिस्टरची जागा इथे असते, मोदीजी इथे बसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी साईड आहे ती अपोजिशन. ठीक आहे, आणि जनरली जे वोटिंग होतं ते व्हॉइस वोटने होतं. मग तो जो स्पीकर आहे तो विचारतो की दोज हु आर आयज से आयज अँड दोज हु आर नोज से नोज. आयज म्हणजे काय, आता ही फ्रेंच भाषा आहे. आयज म्हणजे येस आणि नोज म्हणजे नो. मग आता चेअरमनला माहिती असतं, राज्यसभेचा डेप्युटी चेअरमन असेल किंवा स्पीकर असेल, त्याला माहिती असतं की गव्हर्नमेंट यांच्याकडे मेजॉरिटी आहे. मग मेजॉरिटी असल्या कारणाने वोटिंग घ्यायची काही गरजच नाही. मग तो फक्त म्हणतो की ज्यांना यस म्हणायचं त्यांनी यस म्हणा, ज्यांनी नो म्हणायचं त्यांनी नो म्हणा. मग आता गव्हर्नमेंटकडे मेजॉरिटी आहे, तर जे यस वाल्यांचा जो आवाज असतो तो खूप मोठ्याने येतो. मग स्पीकर म्हणतो आता हे जे बिल आहे ते पास झालेलं आहे. पण मग एखाद्या व्यक्तीने, एखाद्या मेंबर ऑफ पार्लमेंटनी डिव्हिजन ऑफ वोट्स ची मागणी केली तर मग त्या स्पीकरला वोटिंग घ्यावं लागतं. प्रत्येक मेंबर ऑफ पार्लमेंटच्या समोर एक रिमोट कंट्रोल असतं. त्या रिमोट कंट्रोलचा वापर करून वोट द्यायचा आहे की नाही, म्हणजे येस द्यायचा आहे का नो द्यायचा आहे ते त्याला टाईप करावं लागतं. त्याच्यावर 2 बटन असतात, येस साठी वेगळं बटन असतं, नो साठी वेगळं बटन असतं. आणि त्या स्पीकरच्या दोन्ही साईडला मोठे मोठे स्क्रीन लावलेले असतात आणि त्या स्क्रीनवर ते वोट दिसतात आणि त्याचं रेकॉर्डिंग होतं, डॉक्युमेंटेशन होतं. मग त्याच्यात कळतं की नेमकं कोणत्या मेंबर ऑफ पार्लमेंटनी काय वोट दिलेलं आहे आणि ते पुढे भविष्यामध्ये रेफरन्ससाठी त्याला सेव्ह केलं जातं आणि एक प्रकारची ट्रान्सपरन्सी त्याला मिळते. पारदर्शकता देण्यासाठी ही सोय केली जाते. पण कालच्या सेशनमध्ये काय झालं, म्हणजे या आठवड्यात जे काही सेशन झालं राज्यसभेमध्ये, तेव्हा जो डेप्युटी चेअरमन होता हरिवंश, त्यांनी अशा प्रकारच्या डिव्हिजन वोट्सला मनाई केली. आणि कारण काय होतं की ते जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे ते उद्धटपणे बोलतात.
आणि लॉबीमध्ये येत आहेत. तर या कारणामुळे त्यांनी त्याचे डिव्हिजन ऑफ वोट्स आहेत त्याला परवानगी दिली नाही आणि नुसतं व्हॉइस वोटने ते जे बिल आहे, जे काही बिल असेल ते पास झालं. तर याच्यावर क्रिटिसिझम काय होतंय, टीका काय होतंय, की हे डेमोक्रेसीच्या विरोधात आहे, हे लोकशाही तत्वाच्या अगेन्स्ट आहे. तर आता तुम्हाला जी काही स्टोरी सांगितली तुम्हाला, ती सर्वच्या सर्व प्रिलिमसाठी किंवा मेनसाठी इम्पॉर्टंट आहे. एवढं लक्षात घ्या. सर्वच परीक्षांसाठी एमपीएससी असो का यूपीएससी असो. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे आर्टिकल नंतर निवांतपणे वाचायचं. जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते पिवळ्यामध्ये मी पेंट करत असतो, जे अति महत्वाचे पॉइंट्स आहेत ते हिरव्यामध्ये पेंट करत असतो. तर ते तुम्हाला बघायचं नंतर. हो हो हो. आता ही खूप एक वेगळी आणि मोठी न्यूज आहे. ओके, आतापर्यंत कोणाला काही डाऊट आहे सांगा. एनी डाऊट? व्हेरी गुड. येस. नंतरच्या ज्या दोन न्यूज आहेत त्या छोट्या छोट्या आहेत, त्या सांगून देतो. की सरकारने जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे वेगवेगळ्या क्रॉपसाठी ते वाढवून टाकल्यात. मराठीमध्ये तर आपण त्याला म्हणतो हमी भाव. आता एमएसपी काय आहे, सिंपल मध्ये आता सांगायचं झालं तर तो हमी भाव आहे. आणि ते कोण डिक्लेअर करतं? सरकार डिक्लेअर करतं, जेणेकरून शेतकऱ्यांना तेवढा भाव मिळाला पाहिजे. आता बाकी सगळी स्टोरी तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये सांगितली जाईल. आतासाठी तो विषय नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की या सर्व क्रॉपसाठी सरकारने आपला जो हमी भाव आहे तो वाढवून टाकला. ठीक आहे, नंतर हे पूर्ण वाचून घ्या. सगळ्यात जास्त हमी भाव कशाचा वाढवला, तर गव्हाचा वाढवला 106%. एवढं समजून घ्या. त्यानंतर कोणत्या क्रॉपसाठी, तर रबी क्रॉप्स. आता जो रबीचा सीझन आहे तो चालू होतोय. ठीक आहे, तर तो सीझन चालू होण्याच्या आधी सरकार ते डिक्लेअर करतं. बाकी पूर्ण स्टोरी इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर ह्या दोन महिला आहेत, कुमुदिनी त्यागी आणि लेफ्टनंट रिती सिंग, यांना हे जे ग्रुप होता हा, म्हणजे राफेल, वेट एक मिनिट, राफेल नाही, यांना एअरफोर्समध्ये एक महत्वाचं पद मिळालेलं आहे. आणि त्यांना त्या पदाचं नाव काय, एअरबोर्न टॅक्टिशियन्स, म्हणजे कॉम्बॅटंट्स, म्हणजे एअरफोर्समध्ये लढण्याचा चान्स त्यांना दिला जाणार आहे. ठीक आहे, तर त्या महिलांचं नाव, महिला ऑफिसरचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एमपीएससी एक्झाम असेल, एमपीएससी मध्ये तुम्हाला या महिलांचं नाव 100% विचारलं जाईल. ठीक आहे, यूपीएससी मध्ये नाव वगैरे खूप रेअरली विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर मग अशा प्रत्येक आर्मीमध्ये कोणकोणत्या वुमन आहेत, नेव्हीमध्ये कोणकोणत्या आहेत, एअरफोर्समध्ये कोण कोण आहेत, त्यांची माहिती तुम्हाला पाहिजे, नावं माहिती पाहिजे. जसं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, लेफ्टनंट अफनान शेख अँड सब लेफ्टनंट करिश्मा आर यांनी नेव्हीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर असे जेवढेही नावं आहेत न्यूजमध्ये ते तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची जी न्यूज आहे ती खूप म्हणजे मोठी न्यूज आहे ॲक्च्युली, आणि येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये, करंट अफेअरमध्ये याच्यावर वारंवार आपली चर्चा होणार आहे. तर याचे भरपूर वेगवेगळे अर्थ आहेत, खूप मोठा इतिहास आहे, म्हणजे जवळजवळ म्हणजे 1000 वर्षांचा इतिहास आहे या पूर्ण घडामोडीला.
आणि बरेचसे त्याच्यामध्ये आस्पेक्ट्स आहेत. तर ते शॉर्टमध्ये आता नेमकं काय झालेलं आहे ते तुम्हाला सांगतो. इस्राईल इस्राईल हा देश ज्यू लोकांचा आहे. त्याच्यानंतर 2 देश अरब कंट्रीज आहेत. म्हणजे कोणकोणत्या आहेत? UAE आणि बहरेन. UAE आणि बहरेन ह्या मुस्लिम कंट्रीज आहेत, इस्लामिक कंट्रीज आहेत. आता ज्यू आणि मुस्लिम हे खूप कट्टर दुश्मन आहेत एकमेकाचे. पण आता रिसेंटली काय झालेलं आहे, इस्राईलने UAE आणि बहरेन सोबत एक समझोता केला आणि त्या समझोत्याला नाव दिलेलं आहे एब्राहम अकॉर्ड्स. एब्राहम अकॉर्ड्स म्हणजे एक प्रकारचं मैत्रीपूर्ण करार हा इस्रायलनी या 2 देशांसोबत केलेला आहे. आणि यांनी ठरवलेलं आहे की पुढे व्यापार असेल, तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, सांस्कृतिक असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे संबंध आपण प्रस्थापित करणार आहोत. तर हा एक प्रकारचा गेम चेंजर आहे. ही स्टोरी जर पुढे कंटिन्यू झाली तर पुढे पूर्ण जगाचं जे समीकरण आहे ते बदलणार आहे. पूर्ण जगामध्ये ज्या प्रकारचे रिलेशन्स आहेत एकमेकाचे, म्हणजे पॉलिटिकल रिलेशन्स आहेत, ते सर्वच्या सर्व ते समीकरण बदलणार आहेत आणि त्याचा भारतावर खूप मोठा परिणाम होणार आहे. कारण आज आपलं जे फॉरेन पॉलिसी आहे ती थोडीशी किचकट आहे, जरा विचित्र आहे. भारत एका साईडला इस्राईल आपला खूप महत्वाचा मित्र आहे. खूप महत्वाचा, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑल वेदर फ्रेंड. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपला साथ देईल अशा प्रकारचा तो देश आहे. त्यानंतर एका साईडला ज्या अरब कंट्रीज आहेत किंवा सरळ सरळ इस्लामिक स्टेट्स, इस्लामिक कंट्रीज. आता नुसतं पाकिस्तान नाही, बाकीचे पाकिस्तानला आपण बिलकुल भाव देत नाही, त्याला गिनतही नाही आपण. पण बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मग आपलं जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध आपण यांच्याशी मेंटेन करतो तेव्हा आपल्याला याच्यामध्ये बॅलन्स करावं लागतं, बॅलन्सिंग ऍक्ट करावी लागते. एका साईडला आपला खूप चांगला मित्र आहे, त्यालाही आपण दुखावू नाही शकत. हे पण आपले खूप चांगले मित्र आहेत, हे आपल्याला ऑइल ऑइल आपल्याला एक्सपोर्ट करतात. म्हणजे आपल्याला जे गरजेचं असलं जे ऑइल आहे ते जवळजवळ 90% ऑइल या इस्लामिक कंट्रीज मधून आपल्याला येतं. आपण यांना पण दुखवू शकत नाही. आपण जर यांच्या जवळ गेलो तर यांना राग येतो, आपण जर यांच्या जवळ गेलो तर यांना राग येतो. मग त्याच्यामुळे आपलं जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे ते खूप किचकट होऊन जातात. पण हे संबंध जर आता पुढे गेले, कोणाचे? इस्रायलचे आणि या दोघांचे, आणि जर त्याच्यामध्ये अजून काही देशांनी पार्टिसिपेट केलं, अजून देश याला जाऊन मिळाले, इस्रायलला जाऊन मिळाले, तर थोडंसं चित्र बदलणार आहे. थोडं काय म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा पूर्ण चेहरामोहरा बदलून जाणार आहे येणाऱ्या काही वर्षांमध्ये. मग याच्यामध्ये भारतासाठी काही चांगल्या गोष्टी पण आहेत की ज्या प्रकारे आपल्याला बॅलन्स करावं लागायचं ते करावं लागणार नाही. पण याच्यामध्ये काही चॅलेंजेस पण आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. कारण की इंटरनॅशनल व्यापारामध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्याला इस्रायलची कॉम्पिटिशन फेस करावी लागू शकते. इस्रायल प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या खूप पुढे आहे. कृषी तंत्रज्ञान असो, विज्ञान तंत्रज्ञान असो, शिक्षण असो, कुठलीही गोष्ट असो,
शस्त्रास्त्र असो, प्रत्येक ठिकाणी इस्रायल पुढे आहे. आणि इस्रायलने या इस्लामिक स्टेट सोबत जर मैत्री करायला सुरुवात केली तर भारताला इस्रायलशी कॉम्पीट करावं लागेल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये. अशा अर्थाची ही न्यूज होती. म्हणजे हे एक आर्टिकल एडिटोरियल आहे. आणि हे जे महेश सचदेव आहेत हे भारताचे अँबॅसेडर होते. इथे प्रत्येक आर्टिकलच्या प्रत्येक एडिटोरियलच्या खाली माहिती दिलेली असते की ते आर्टिकल कोणी लिहिलेलं आहे. तर हे जे महेश सचदेव होते जे या आर्टिकलचे ऑथर आहेत ते भारताचे राजदूत राहिलेले आहेत आणि त्यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे. एमपीएससी पॉइंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही बघत असाल तर या आर्टिकलचं एवढं महत्व नाहीये, पण एक अधिकारी म्हणून जगात काय चाललंय याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आणि करंट अफेअरमध्ये कोणत्या 2 देशांमध्ये संबंध प्रस्थापित झालेले आहेत, अब्राहम अकॉर्ड म्हणजे काय, हे जे मैत्रीपूर्ण करार आहेत ते कोणत्या कोणत्या देशांमध्ये झालेले आहेत, एवढं एमपीएससी साठी महत्वाचं आहे. बाकीचे सर्व जे पॉइंट्स आहेत ते यूपीएससी साठी खूप महत्वाचे आहेत. जे काही हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते यूपीएससी मेन्स साठी खूप 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 इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे.